मित्रमैत्रिणींनो, नमस्कार. मी डॉक्टर सुप्रिया सराटे आपल्या सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करते. मित्रमैत्रिणींनो, आज आपण पाहणार आहोत मे महिन्यातील मेष राशीचे राशी भविष्य. मेष राशी हा महिना तुमच्यासाठी सर्वसाधारणपणे संमिश्र परिणाम देण्यासाठी काम करू शकतो. या महिन्यात सूर्य तुमच्या पहिल्या आणि दुसऱ्या घरात आहे. सूर्याचे हे दोन्ही ग्रहण चांगले राहणार नाहीत, परंतु महिन्याच्या पहिल्या भागात सूर्य उच्च असणार आहे. त्यामुळे सूर्य थोडा चांगला परिणाम देऊ शकतो. संपूर्ण महिन्यात कमी स्थितीत असल्यामुळे मंगळाचे संक्रमण अनुकूल परिणाम देऊ शकणार नाही. महिन्याच्या बहुतांश काळात बुध ग्रहाचे संक्रमण कमकुवत परिणाम देत असल्याचे दिसत आहे. 23 मे नंतर बुध अधिक चांगले परिणाम देऊ शकतो. जर गुरुचे संक्रमण महिन्याच्या पहिल्या भागात किंवा पहिल्या उत्तरार्धात पूर्णपणे अनुकूल असेल तर नंतर ते सरासरीपेक्षा काही चांगले परिणाम देऊ शकतात. म्हणजेच गुरुग्रहाचे संक्रमण या महिन्यात सामान्यतः अनुकूल परिणाम देत असल्याचे दिसत आहे. नशीब चांगले परिणाम देत आहे. जरी शनीचे संक्रमण सर्वसाधारणपणे चांगले नसले तरी या महिन्यात शनी गुरुच्या नक्षत्रात आहे. त्यामुळे या दरम्यान चांगले परिणाम आपल्याला मिळू शकतात. बहुतेक प्रकरणामध्ये शनीच्या संक्रमणास अनुकूल म्हटले जाणार नाही. बहुतेक प्रकरणांमध्ये राहूचे संक्रमण देखील अनुकूल नाही, परंतु गुरुच्या नक्षत्रात असल्यामुळे काही प्रकरणामध्ये ते चांगले परिणाम देऊ शकतात. केतूचे संक्रमण अनुकूल परिणाम देत असल्याचे दिसत आहे. हा महिना संमिश्र परिणाम देऊ शकतो. त्यामुळे महिन्याच्या पहिल्या 6 माहीतच तुलनेत तुम्हाला चांगले परिणाम एकंदरीत दिसून येतील. आता कार्यक्षेत्राच्या बाबतीत बघायला गेले तर तुमच्या कारकिर्दीच्या जागेचा स्वामी या महिन्यात आणि मागील महिन्यामध्ये द्वादश भावामध्ये आहे. शनीचे हे स्थान सर्वसाधारणपणे चांगले म्हटले जात नाही. तथापि शनी त्यांच्या जन्मस्थानापासून दूर काम करणाऱ्या लोकांना काही चांगले परिणाम देऊ शकतात. म्हणजेच परदेशात काम करणाऱ्या लोकांना याचे चांगले परिणाम मिळू शकतात. परंतु सर्वसाधारणपणे या महिन्यात शनी गुरुच्या नक्षत्रात असल्यामुळे काही प्रमाणात त्याचे अनुकूल परिणाम दिसत आहेत. ज्या लोकांचे काम प्रवासाशी संबंधित आहे, ट्रॅव्हलिंग ज्यांचा बिझनेस आहे, जे टूर्स अँड ट्रॅव्हलिंग मध्ये आहेत किंवा काही भाग वंशाशी संबंधित आहे, अशा लोकांना तुलनेत चांगले परिणाम मिळू शकतात. व्यावसायिकांना या महिन्यात सरासरी परिणाम मिळत असल्याचे दिसत आहे. जे व्यावसायिक प्रवास करतात त्यांना व्यावसायिक दृष्टिकोनातून सहली यशस्वी होण्याची शक्यता आहे. जरी निकाल उशिरा आला तरी भेटी किंवा बैठकांमध्ये योजना सकारात्मक दिशेने जाऊ शकतात. नोकरी करणाऱ्या लोकांनाही या महिन्यात संमिश्र फलिते प्राप्त होतील. ज्या लोकांचे काम धावणे किंवा हार्डवर्क कामगार या संदर्भात आहेत, अशा लोकांना चांगले परिणाम मिळू शकतात. जर तुम्ही नोकरी करणाऱ्या लोकांना व्यवसायाच्या तुलनेने या महिन्यात चांगले परिणाम मिळू शकतात. एकूणच कामाच्या व्यवसायात काही अडचणी येऊ शकतात, पण कार्यक्षेत्रापासून दूर काम करणाऱ्यांना चांगले फलित प्राप्त होतील. दूरच्या जागेशी संबंधित व्यवसाय करणाऱ्या लोकांना देखील या स्थितीत चांगले फलिते प्राप्त होतील. आता आर्थिक दृष्टीने पाहिल्यास हा महिना मेष राशीसाठी नफ्याचा स्वामी शनी द्वादश भावामध्ये आहे, ज्यामुळे सामान्यतः अनुकूल परिस्थिती नाही. यावेळेत तुम्ही इन्व्हेस्टमेंटही करू नका. या महिन्यात स्वतःच्या नक्षत्रात किंवा स्वतःच्या उपनक्षत्रात बुधामध्ये संक्रमण शनीचे होत आहे. हे देखील अधिक अनुकूल असल्याचे म्हटले जाणार नाही. म्हणजेच फायद्यापेक्षा खर्चच जास्त होईल. कठोर परिश्रमानुसार फायद्याच्या अभावामुळे आपण थोडेसे असमाधानी होऊ शकता. नोकरी करणाऱ्या लोकांना पगारावर थोडासा विलंब होऊ शकतो किंवा पगार किंवा देयक येण्यापूर्वीच काही नवीन खर्च पुढे येऊ शकतात. त्यामुळे आधीच तशी इन्व्हेस्टमेंट करून ठेवा, सेव्हिंग करून ठेवा. यामुळे या महिन्यात तुम्हाला फारसा फायदा होणार नाही. संपत्तीचा स्वामी शुक्र या महिन्यात उच्च आहे. महिन्याच्या पहिल्या 6 माहीत गुरुग्रहाचे वर्चस्व आहे. नंतर दुसऱ्या अर्थाने गुरुची उपस्थिती असेल, म्हणून संचित संपत्तीच्या बाबतीत महिना अनुकूल परिणाम देऊ शकतो. म्हणजेच तुम्ही आधीच बचत केलेल्या पैशावर कोणताही नकारात्मक परिणाम होणार नाही. तुम्ही या पैशाचे संरक्षण करू शकता. केवळ पुन्हा येणारे पैसे वाचवण्याच्या बाबतीत परिणाम थोडे कमकुवत असू शकतात. या महिन्यात खर्चात वाढ होण्याची शक्यता आहे. गुरु आर्थिक स्थिती मजबूत करू शकणार नाही. खर्च जरी राहिला तरी पैशाच्या बाबतीत कोणतीही मोठी समस्या उद्भवणार नाही, याची काळजी घ्यावी. अशा प्रकारे मे महिन्यात आर्थिक बाबींमध्ये सरासरीपेक्षा चांगले फलिते प्राप्त होऊ शकतील.
नवीन उत्पन्न वाढीचे आकडे फारसे मजबूत नसले तरी तुम्ही या महिन्यात बचत करू शकता. तरी तुम्हाला आर्थिक बाबींमध्ये कोणतीही अडचण जाणवणार नाही. त्यामुळे आर्थिक बाजू ही संतुलित राहील. मित्रमैत्रिणींनो, चला पाहूया आपले आरोग्य काय सांगते. आरोग्याच्या दृष्टिकोनातून हा महिना तुम्हाला थोडासा कमकुवत परिणाम देऊ शकतो. म्हणजेच तुमच्या राशीचा स्वामी मंगळ या महिन्यात कमी स्थितीत असणार आहे, ज्यामुळे आरोग्यात थोडी कमजोरी वाटेल, ऊर्जा जाणवणार नाही. हवामानातील बदलामुळे तुमच्या आरोग्यामध्ये चढ उतार जाणवतील. सर्दी आणि तापाबरोबरच गरम वाऱ्याचा प्रभावही तुमच्यावर दिसून येईल. त्यामुळे आरोग्याच्या काही समस्या उद्भवू शकतात. ज्यांना आधीच छाती आणि हृदयाशी संबंधित कोणतीही समस्या असेल त्यांनी वेळीच उपचार घ्यावे आणि सावधगिरी बाळगावी. चौथ्या घरात मंगळ हा रक्ताशी संबंधित ग्रह काही समस्या देऊ शकतो. त्यामुळे रक्तदाब अचानक वाढू शकतो. डॉक्टरांचा नियमित सल्ला घ्या आणि वेळेवर औषधं घ्या. महिन्याच्या पहिल्या 6 महिन्यात सूर्य उच्च स्थितीत असणार आहे. जरी सूर्य हा आरोग्याशी संबंधित ग्रह असला तरी उच्च स्थितीत असल्यामुळे हे अनुकूल आहे. परंतु पहिल्या अर्थाने सूर्याचे स्वरूप इतकेही चांगले मानले जाणार नाही. अशा परिस्थितीत तुम्हाला अतिरिक्त खबरदारी घ्यायची गरज आहे. योग्य आहार आणि योगाभ्यासाचा अवलंब करणे महत्त्वाचे ठरेल. अशा परिस्थितीत आपण असे म्हणू शकतो की या महिन्यात सर्वसाधारणपणे आपले आरोग्य आपली साथ देणार नाही. त्यामुळे आरोग्याबद्दल आपण पूर्णपणे या महिन्यात जागरूक राहावे. मित्रमैत्रिणींनो, आता आपण प्रेम आणि वैवाहिक जीवन कसे जाईल याबद्दल आढावा घेणार आहोत. मे महिन्याच्या दृष्टिकोनातून पाहिल्यास मेष राशीचे लोक या महिन्यात तुमच्या 5व्या घराचा स्वामी सूर्य महिन्याच्या पहिल्या भागात उच्च स्थितीत आहे. जरी पहिल्या अर्थाने सूर्याचे स्वरूप चांगले मानले जात नसले तरी उच्च स्थितीत असल्यामुळे चांगले फलिते प्राप्त होईल. याच वेळी जे लोक अनिष्टपणे वागतील त्यांनाही अपयशाचे भागीदार व्हावे लागेल. त्यामुळे शांत राहा, प्रेमाचा आनंद घ्या. या प्रकरणात शुक्राची स्थिती चांगली आहे. महिन्याच्या उत्तरार्धात सूर्याची स्थिती फारशी चांगली राहणार नाही, पण ज्यांचे कौटुंबिक संबंध असलेल्या लोकांशी प्रेमसंबंध आहेत त्यांना मर्यादित वर्तनाच्या परिस्थितीत सुसंगता मिळेल. प्रेमाचा घटक असलेला किंवा कारक असलेला ग्रह शुक्र या महिन्यात सामान्यतः अनुकूल असणार आहे. त्यामुळे काळजीपूर्वक हाताळल्यास परिस्थिती अनुकूल राहील. दुसरीकडे विवाहित जीवनाबद्दल बोलताना या प्रकरणात किंवा या महिन्यात 7व्या घराचा स्वामी उच्च पदावर आहे. त्यामुळे ही एक अनुकूल परिस्थिती आहे. आपल्या 12व्या घरात ही थोडी स्थिती कमकुवत जाणवेल. अशा परिस्थितीत 7व्या घराचा स्वामीकडून आपल्याला संमिश्र परिणाम दिसत आहेत. नातेसंबंधांच्या बाबतीत पाहिल्यास सुसंगतीची स्थिती जाणवत आहे. कामाच्या व्यस्ततेमुळे किंवा इतर कोणत्याही कारणामुळे काही अंतर असू शकते. आरोग्यातील प्रतिकूलता देखील नातेसंबंधामध्ये थोडीशी निराशा जाणवेल. जरी मंगळाचे 4थे दर्शन 7व्या घरावर असले तरी जे या दरम्यान वादविवाद किंवा भांडणे देखील होऊ शकतात. परंतु सप्तमेश शुक्राच्या उच्च स्थितीत असल्यामुळे समस्या मोठ्या प्रमाणावर होणार नाहीत. किरकोळ विसंगत वगळता तुम्हाला सर्वसाधारणपणे अनुकूल परिणाम मिळतील. मित्रमैत्रिणींनो, आता कुटुंबासंदर्भात पाहिल्यास सामान्यतः मे महिन्यात कौटुंबिक बाबींमध्ये खूप चांगले परिणाम मिळू शकतात. आपल्या 2ऱ्या घरामध्ये शुक्र महिन्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत उच्च स्थितीत राहणार आहे, ज्यामुळे जे कौटुंबिक बाबींमध्ये बरीच सुसंगता येऊ शकते. महिन्याच्या पहिल्या भागात गुरुचे संक्रमण आपल्या 2ऱ्या घरात होत आहे, जे चांगले परिणाम देतील. परंतु महिन्याच्या 2ऱ्या भागात गुरुच्या सुसंगतीमुळे काही घटही होऊ शकते. त्यावेळी या महिन्यात मंगळ आणि मंगळाच्या नक्षत्रात गुरु असणार आहे. काही वेळा काही वादविवाद देखील होऊ शकतात, पण परिस्थिती यावेळी हाताळली जाईल. वडीलजनांचे ऐकल्यास सर्व काही परिस्थिती अनुकूल राहील अशी अपेक्षा आहे. त्यामुळे या महिन्यात भाऊ बहिणींशी किंवा भावंडांशी आपले संबंध बिघडले जाणार नाही याची काळजी घ्या. दरम्यान काही चढ उतार दिसू शकतात. संबंधांमध्ये सामंजस्य राखण्यासाठी प्रयत्न देखील करण्याची आवश्यकता आहे. काही गोष्टींचे निराकरण करण्यासाठी, नात्याचे निराकरण करण्यासाठी आपल्याला या महिन्यात नक्कीच प्रयत्न करावे लागतील. घरगुती घराशी संबंधित प्रकरणांमध्ये या महिन्यात काही कमकुवत परिणाम दिसू शकतात. जरी मंगळ आपल्या राशीचा स्वामी असला तरी कोणतेही मोठे नुकसान होणार नाही. परंतु 4थ्या घरात मंगळाच्या खालच्या अवस्थेमुळे घरगुती जीवनात काही समस्या उद्भवू शकतात, वादविवाद होऊ शकतात. त्यामुळे काळजी घ्यावी.
विशेषतः अग्नी आणि वीज चलित उपकरणे आणि विजेशी संबंधित उपकरणे या दरम्यान काही घटना घडू शकतात. घराचे वातावरण देखील थोडासा ताणतणाव वाढवू शकतात. त्यामुळे एकंदरीत आपण काळजी घेणे महत्त्वाचे ठरेल. आपल्यासाठी उपाय आहे ते म्हणजे या महिन्यात बाहेरचे जास्त खाऊ नये. दही खाणे शक्यतो टाळावे. आपण चांदीचा एक चौरस किंवा चांदीची कोणतीही गोष्ट जवळ ठेवावी. या महिन्यात मांस, मच्छी, अंडी किंवा दुधजन्य पदार्थ टाळा आणि हनुमान चालिसाचा पाठ करायला विसरू नका. धन्यवाद.